हे जेव्हा प्रभेशूच्या नावाला मी धन्यवाद देते, प्रभेशूचा गौरव करते आणि प्रत्येक बहीण भावनाचं प्रभू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करते. कारण आज आपण पाहणारे विलाप गीतमध्ये 3 अध्याय आणि 25 वचन, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. आज बघा, ज्यावेळेस आपण परमेश्वराला शरण जातो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. आजही आपण आशा कुणावर ठेवायची, भरोसा कुणावर ठेवायचा आणि जो परमेश्वराला शरण जातो तो त्याच्यावर प्रसन्न होणार आहे. आज आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे तर आपण पूर्ण आशा देवावर टाका. तुमची किती संकट असेल, अडचणी असेल, आज सर्व आशा देवावर टाका आणि देव तुमची आशा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तुमच्या जीवनात अद्भुत कार्य करणारा तो परमेश्वर आहे. म्हणून त्याच्यावर अशी आशा टाका की त्याच्याशिवाय आमच्या जीवनात कोणच आमची प्रश्नाचं उत्तर देणार नाही. आणि आज तो तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे तर त्याच्यावर आशा ठेवा आणि त्याला शरण जा, कारण तो परमेश्वर प्रसन्न होणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण प्रार्थना करू. प्रभू येशू, आज जे आम्ही तुला शरण आलेले प्रभू, आज आम्ही तुझ्यावर आशा ठेवलेली आणि आमचा विश्वास आहे, आम्ही तुला शरण येतो कारण तू आमच्यावर प्रसन्न झालेला आहेस आणि आम्हाला तू सहाय्य करतेस, मदत करतेस आणि आमची आशा तू पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आज कोणत्याही परिस्थितीत आज आम्ही पण तुझ्यावर आशा ठेवून आम्ही जी काही प्रार्थना केलेली त्याचं उत्तर पप्पा तू देणार आहेस. आणि माझ्या प्रत्येक बहीण भावनाला आज येशू ख्रिस्ताच्या नावात तू त्यांना उत्तर दे, त्यांना तू बाप्पा आनंद दे आणि त्यांना बाप्पा आशा तू दे प्रभू. आणि तू आशा दिली त्याबद्दल मी तुला धन्यवाद देऊ. येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून तू आहे. आमेन.